चला तर मंडळी, याआधी कधी खाल्ली नसेल अशी एकदम मस्त दिसते ना चमचमीत भाजी. जेवढी चमचमीत दिसते तेवढी खायला पण एकदम मस्त झालेली आहे आणि एकदम करायला सोपी अशी भाजी आज मी तुम्हाला दाखवते. चला तर कच्च्या केळीची आज आपण भाजी बनवतोय. नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर भाजी बनवण्यासाठी इथे घेतलेली आहे मी 7 केळी. ही कच्ची केळी आहे. तर हे छोट्या प्रमाणात आहे म्हणून मी 7 घेतलेले आहे. तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. सर्वात प्रथम आपण याचे देठ कापून टाकणार आहोत. देठ काढल्यानंतर याचे दोन्ही साईडची बाजू आपल्याला कापून टाकायची आहे. वरची आणि खालची दोन्ही बाजू आपण कापून टाकूया. दोन्ही बाजूचे टोकं कापून टाकल्यानंतर पिलरच्या साहाय्याने जसा बटाटा साळतो तशी केळी सर्व सालून घेऊया. म्हणजे यावरची साल काढून घ्यायची आहे. असे पिलरच्या साहाय्याने सोपी पडते साळण्यासाठी. तर बघा, सर्व केळीची साल काढून घेतलेली आहे. आता आपण याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे. जास्त जाडही नाही, जास्त पातळही करायचे नाहीत, मध्यम आकारामध्ये मस्त असे याचे काप करून घेऊया. तर सर्व केळीचे मी इथे काप करून घेतलेले आहे. तर बघा, मस्त असे सर्व एकसारखे आकारामध्ये मी हे कापून घेतलेले आहे. आता गॅसवर ठेवलेली आहे कढई, त्यामध्ये घालायचं 1 चमचा तेल. सर्वात प्रथम आपण ही केळी परतून घेणार आहोत, म्हणजे काळी पण पडणार नाही आणि त्या केळीच्या फोडींना छान चव येते. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा मीठ घालायचं आणि छान 4 ते 5 मिनटं मंद गॅसवर हे परतून घ्यायचं आहे. याने आपल्या फोडींना छान चव येते. हा मसाला ह्या फोडींमध्ये मुरतो आणि मग आपली भाजी आणखीनच चवदार होते. मंद गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता हे केळीच्या फोडी परतताय तोपर्यंत आपण यासाठी लागणारं साहित्य तयार करून घेऊया. तर इथे मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहे. ते एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत. तुम्हाला कांदा टोमॅटो जेवढा बारीक जमेल तेवढा कापून घ्यायचा आहे, म्हणजे ग्रेव्ही छान एकदम दाटसर होते. तर बघा, इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो मोठा असल्यामुळे मी एकच घेतलेला आहे. छोटे जर असतील तर तुम्ही 2 पण घेऊ शकता आणि भाजी तुम्हाला केवढी बनवायची आहे त्या अंदाजानुसार तुम्ही हे बाकीचं साहित्य घेऊ शकता. त्यासोबत आपण 2 छोट्या मिरच्या हिरव्या कापून घेणार आहेत. त्या पण आपण लगेच कापून घेऊया. तोपर्यंत आपले केळीच्या फोडी छान परतलेल्या आहे. बघा, मस्त झालेले आहे. त्या काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये आपण टाकूया 2 चमचे तेल. तेल तुमच्या आवडीनुसार आहे. तेल तापले की त्यामध्ये घालूया मोहरी, अर्धा चमचा बडीशोप, कढीपत्ता घालायचा मस्त आणि कापलेली मिरची घालायची. आधी थोडंसं परतून घ्यायचं. परतल्यानंतर जो बारीक कापलेला कांदा आहे तो टाकायचा. छान तो परतून घ्यायचा. थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. त्यामध्ये घालायचं 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे मी. ती पण या कांद्यासोबत छान परतून घ्यायची. छान गुलाबी रंगावर परतला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. तो पण छान परतून घ्यायचा. आता यामध्ये घालूया आपण थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे कांदा टोमॅटो पटकन परततो. आपण केळीच्या फोडींना पण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे थोडंसं अंदाजानेच मीठ घालायचं आहे. बघा, आपलं कांदा टोमॅटो मस्त परतत आलेला आहे. आता यामध्ये पावडर मसाले घालूया. तर अर्धा चमचा हळद पावडर घालायची, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा भाजलेला जिरा पावडर घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर घालायची आणि सर्व आता याच्यामध्ये मस्त परतून घ्यायचं. आपण फोडींना पण मिरची पावडर घातलेली आहे, त्यामुळे अंदाजाने तुम्ही मिरची पावडर थोडीशी कमी जास्त करू शकता, तुम्हाला तिखट ज्या प्रमाणात आवडत असेल. तर बघा, मस्त मसाले परतलेले आहे. आता यामध्ये घालूया 1 सिक्रेट पदार्थ. इथे मी घातलेले आहे 4 चम्मच. ही दुधावरची साय आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम पण घातलेली चालेल, पण शक्यतो आपल्या घरामध्ये दुधावरची साय असते, ती घातली तरी चालते. आणि मस्त त्यामध्ये टाकायची आणि परतून घ्यायचं. ही क्रीम टाकल्यामुळे भाजीला एक अप्रतिम चव येते आणि एकदम भन्नाट अशी चवीची आपली कच्च्या केळीची भाजी तयार होते. आता छान मलाई पण यामध्ये परतलेली आहे. त्यामध्ये घालूया पाणी, अर्धी वाटी.
पाणी टाकून आता हा मसाला छान आपण परतून घेऊया. असं पाणी टाकून परतला की छान भाजीला चव पण येते आणि तवंग पण छान येतो. परतल्यानंतर बघा त्यामध्ये आपण ज्या केळीच्या फोडी परतून घेतलेल्या आहेत त्या पण यामध्ये घालायच्या आहे आणि त्या पण यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. एक 2-3 मिनटं छान या मसाल्यात ह्या फोडी पण परतून घेतलेल्या आहे. परत आता तुम्हाला भाजी जर अशी सुकी आवडत असेल तर ही झाकण ठेवून वाफेवर पण शिजू शकता किंवा तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी खायची असेल तर थोडीशी पातळ पण करू शकता. आता इथे मी घालणार आहे 1 चमचा किचन किंग मसाला. या मसाल्याने तर एकदम अप्रतिम चव येते. आणि घालायचे अर्धा चमचा कसुरी मेथी. ती हातावर घेऊन थोडीशी चुरगळायची म्हणजे बारीक होते आणि त्यामध्ये टाकायची आणि पुन्हा सर्व एकजीव करून घ्यायचं. तुम्ही या प्रकारे जर भाजी बनवली तर नेहमी कच्ची केळी आणून अशी भाजी बनवून खाली एवढी भन्नाट चवीची भाजी तयार होते. आता यामध्ये मी घालणार आहे आता आणखी अर्धी वाटी पाणी. हे पाणी गरम केलेलं आहे, थंड पाणी घालायचं नाही. गरम पाण्यामुळे भाजीला चव छान येते. मी ही भाजी काय जास्त पातळ वगैरे करणार नाही कारण आपली केळी अर्धी शिजलेली आहे. कारण आपण जेव्हा परतून घेतली तेव्हा ती 50% कुक झालेली होती. झाकण ठेवून मस्त वाफ घ्यायची तर बघा एकदम मस्त तरी पण आलेली आहे आणि आपली राहिलेली केळी पण मस्त यामध्ये शिजली गेलेली आहे. कारण केळीला शिजण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. तर बघा मस्त अशी मसालेदार आपली कच्च्या केळीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही वरण भातासोबत तोंडी पण लावू शकता किंवा चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकता. मस्त त्यावर टाकायचा हिरवागार कोथिंबीर टाकायची चिरून. मस्त कोथिंबीर मिक्स करून द्यायची. पुन्हा करून खावीशी वाटेल अशी चवीची भाजी तयार होते. तुम्ही नक्की करून बघा. केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि मजेत खात राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.